नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंगळवारी पहाटपासूनच नवी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या घरावर छापे पडण्याची कारवाई सुरू झाली आणि देशभरातील पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली. मोदी सरकार पत्रकारांवर अन्याय अत्याचार करते, पत्रकारांना आता तुरुंगात टाकणार आहे. मोदींच्या विरोधात बोलल्यास पत्रकारांवर आता कारवाई केली जाते. जाणीवपूर्वक मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. चौथा स्तंभ धोक्यात आलाय. या आणि अशा अनेक चर्चा त्यानंतर दिवसभर सुरू राहिल्या. मुंबई, दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जर का पत्रकारांनी कुठल्याही प्रकारची कामं केली किंवा कुठल्याही बातम्या केल्या तर त्याच्या पाठीमागं खूप काही संदर्भ असतात, खूप काही इंटरेस्ट असतात. आता हे ग्रामीण भागातल्या किंवा जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या बाबत फारसं घडत नाही. पण पत्रकार म्हटल्यानंतर त्याला इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही गोष्टी निश्चितपणे माहीत असतात. बहुतांश मेट्रो सिटीजमध्ये म्हणजे मुंबई सारखी असेल किंवा दिल्ली सारखी मेट्रो सिटी असेल किंवा कोलकाता असेल, चेन्नई असेल, हैदराबाद असेल, नागपूर असेल, या भागामध्ये जे पत्रकार काम करतात, विशेषतः मोठमोठ्या इंग्रजी, हिंदी, मराठी वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनल्समध्ये त्यांचा एक वेगवेगळा दबदबा असतो. त्यांचा एक राजकारणी, अधिकारी, प्रशासन यांच्याशी एक वेगळा रॅपो असतो. आणि अलीकडच्या काळात हे जे पत्रकार झालेत ना, त्यांनी एवढा उच्छाद मांडलाय. म्हणजे तुम्हा सगळ्यांना जर का आठवत असेल तर UPA 2च्या काळामध्ये नीरा राडिया नावाचं एक प्रकरण गाजलं होतं. या नीरा राडियानं अनेक पत्रकारांच्या माध्यमातून तत्कालीन गव्हर्नमेंटकडून मोठमोठ्या उद्योगपतींची कामं सहजासहजी करून घेतली होती. अनेक टीव्ही चॅनल्सच्या अँकरचा, संपादकांचा त्यामध्ये सहभाग उघडकीस आला होता. नंतर ते प्रकरण थंड बस्त्यात गेलं. तर आज आपण चर्चा करतोय की दिल्लीमध्ये पत्रकारांच्या थोड्या नाही, जवळपास 46 पुरुष पत्रकार आणि 9 महिला पत्रकारांच्या घरावर एकाच वेळी दिल्ली पोलिसांनी छापे घातले. आता दिल्ली पोलिसांना काय कुत्रं चावलंय का म्हणून त्यांनी छापे घातले? निश्चितच नाही. त्या पाठीमागे काहीतरी असल्याशिवाय दिल्ली पोलीसच काय, कुठलेही पोलीस पत्रकार सारख्या व्यक्तीच्या नादाला लागणार नाही. तर न्यूज क्लिक नावाची एक वेब पोर्टल आहे. ते वेब पोर्टल 2009 पासून भारतामध्ये बातमीदारीचं काम करतं. या न्यूज पोर्टलचे जे प्रमुख संपादक आहेत ते प्रबीर पुरकायस्थ नावाचे गृहस्थ आहेत, जे डाव्या चळवळीतून आलेले आहेत, डाव्या विचारसरणीचे आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांनी या न्यूज क्लिकच्या माध्यमातून देशभरामध्ये ज्या चांगल्या वाईट घटना घडामोडी घडतायत त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आपलं स्वतःचं पोर्टल सुरू केलं. आता पत्रकार म्हणला की त्याला निरक्षीर विवेक असायलाच हवा. त्याने चांगल्या वाईट मध्ये फरक करायलाच हवा. एखादी चांगली गोष्ट होत असेल तर त्याचं कौतुक जेवढ्या मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे तेवढंच. जर का एखादी गोष्ट वाईट होत असेल, एखादी घटना जर का दाबली जात असेल, एखादं प्रकरण जर का बेकायदेशीर होत असेल तर ती उघडकीस आणण्याचं काम देखील पत्रकारांचं आहे. हे पत्रकाराचं धर्म आहे, पत्रकारितेचा हा इथिक्स आहे. मात्र मी जसं म्हटलं की अलीकडच्या काळात जसं न्यूज चॅनल्स घरोघरी पोहोचली, न्यूज चॅनल्सचा भडीमार सुरू झाला, तसा पत्रकारांचाही भडीमार सुरू झाला आणि पत्रकारांचे वेस्टेड इंटरेस्ट खूप वाढीस लागले. पत्रकार हे नेत्यांच्या पुढं करण्यात, त्यांची चाटुगिरी करण्यात धन्यता मानू लागले. अक्षरशः म्हणजे अलीकडच्या काळात तर गेल्या 2-5 वर्षात तर अनेक पत्रकार हे नेत्यांचे PRO किंवा त्यांचं मीडिया मॅनेजमेंट सांभाळणारे म्हणून कामाला लागलेले आहेत. इथपर्यंत ठीक आहे हो. पण न्यूज क्लिक नावाची जी वेब पोर्टल आहे किंवा जी वृत्तसंस्था स्वतःला म्हणून घेते, त्या वृत्तसंस्थेशी निगडीत असलेल्या लोकांनी देशविघातक कारवाया केल्याचं उघडकीस आलेलं आहे. म्हणजे हे पत्रकार आहेत की अतिरेकी आहेत, की अतिरेक्यांना मदत करणार आहेत? नेमकं काय? म्हणजे चीन या देशाकडून भारतामध्ये जाणीवपूर्वक अस्वस्थता निर्माण व्हावी, गोंधळाचं वातावरण निर्माण व्हावं, लोकांमध्ये गैरसमज पसरावेत, लोकांमध्ये
सरकारबद्दल जनक्षोभ उसळावा यासाठी या न्यूज क्लिकचा वापर केला गेला आणि या न्यूज क्लिकला चीनच्या माध्यमातून थोडके नाही तर जवळपास 75 कोटीपेक्षा अधिक रक्कम ही पाठवली गेली. आता एक न्यूज पोर्टल, त्या न्यूज पोर्टलला एवढी मोठी रक्कम पाठवली कस काय गेली? तर ही कहाणी सुरू होते 2020 या सालापासून. म्हणजे ही जी न्यूज क्लिक आहे हे 2009 ला स्थापन झालेलं असलं तरी सुद्धा यांचा खरा खेळ हा मोदींचं सरकार आल्यानंतर, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर देशातील अल्पसंख्याक खतरेमध्ये आहेत किंवा देशातील सेक्युलरिझम खतऱ्यात आहे, त्याला धोका आहे, अशा पद्धतीची आवई उठवून या सगळ्या न्यूज क्लिक सारख्या डाव्या लोकांनी एकच ओरड सुरू केली आणि मग मोदी सरकार किंवा एनडीए सरकारच्या विरोधात वातावरण तापवायला सुरुवात केली. आणि या न्यूज क्लिकच्या विरोधात सगळ्यात सुरुवातीला जी केस दाखल झाली ती ऑगस्ट 2020 साली दाखल झाली. ऑगस्ट 2020 साली कुठली केस दाखल झाली तर या न्यूज क्लिकला एफडीआय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे त्या माध्यमातून जो पैसा आला तो जवळपास 33 कोटी रुपये होता. या न्यूज क्लिक मध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत, मग ते अभिसार शर्मा सारखी लोक असतील किंवा भाषा सिंह असेल, उर्मिलेश असतील, प्रबीर कायपूर कायस्थ स्वतः संपादक असतील किंवा इतरही, या लोकांच्या नावावर लाखो रुपयांच्या रकमा दिल्या गेल्या, वाटप केल्या गेल्या. आणि 2020 पासून या न्यूज क्लिक नावाच्या संस्थेची चौकशी ईडीनं सुरू केली आणि ईडीनं 2021 मध्ये या न्यूज क्लिक विरोधात गुन्हा दाखल केला. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर गुन्हा दाखल केला. हायकोर्टात, दिल्ली हायकोर्टानं त्यांना अटक करण्यापासून रोखलं. मात्र 2021 ते 2023 असा जवळपास म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून या न्यूज क्लिकशी संबंधित सगळी माहिती, सगळी इन्फॉर्मेशन, सगळ्या ज्या काही इनसाइड इन्फॉर्मेशन आहेत त्या गोळा करण्याचं काम ईडी करत होतं, वेगवेगळ्या एजन्सीज करत होत्या आणि त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. म्हणजे ही जी मंगळवारी सकाळपासून दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, गुडगावमध्ये जी छापेमारी पत्रकारांच्या घरावर सुरू झाली ती उगाच सुरू झालेली नाही. हे पत्रकार म्हणून घेण्याच्या लायक सुद्धा लोक नाहीयेत. ठीक आहे ना, त्यांचा मोदींना विरोध असेल, मोदींच्या धोरणाला विरोध असेल, या सरकारने काही चुकीची धोरणं राबवली असतील, या सरकारची आर्थिक नीती चुकीची असेल, या सरकारचं जे विदेशी धोरण आहे ते चुकीचं असू शकेल, अनेक गोष्टी चुकीच्या असतील, त्यावर क्रिटिसिझम करायला हरकत नाही, क्रिटिसाइज करायला हरकत नाही, त्यावर टीका टिप्पणी करायला हरकत नाही, एपिसोडच्या एपिसोड चालवायला हरकत नाही. मी सुद्धा एक पत्रकार म्हणून जिथं जिथं राज्य सरकार असो, जिल्हा पातळीवरची यंत्रणा असो किंवा केंद्रीय पातळीवरची यंत्रणा असो, मला तो अधिकार आहे. आणि पत्रकारच काय, सर्वसामान्य माणसाला देखील सरकारचं काही चुकत असेल, प्रशासनाचं काही चुकत असेल तर त्यावर बोट ठेवण्याचा, त्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. तो कुणीच नाकारलेला नाही. पण प्रबीर पुरकायस्थ, अभिसार शर्मा, भाषा सिंह, उर्मिलेश यांच्यासारख्या लोकांनी केलं काय तर देशाशी गद्दारी करण्याचा प्रकार केला. तो उघडकीस आलाय. म्हणजे हे मी माझ्या मनाने बोलतोय किंवा मी स्वतः सांगतोय अशातला काहीच भाग नाही. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणामध्ये मंगळवारी जी छापेमारी केली त्या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल केलाय. आणि तो गुन्हा दाखल काय केलाय, UAPA, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे दहशतवादी कारवाईसाठी निधी जमा करण्याचा प्रकार या पत्रकार म्हणवणाऱ्या लोकांनी केलाय. बघा, म्हणजे यांना मोदींना विरोध होता, यांनी मोदींना विरोध करायला हरकत नव्हती, मोदींच्या बाबत त्यांनी टीका टिप्पणी करायला हरकत नव्हती. पण या देशाला ज्या अतिरेक्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो त्यांच्यासाठी निधी जमा केला जात होता असा यांच्यावर आरोप आहे.
कट रचण्याचा आरोप आहे. लक्षात घ्या, म्हणजे किती गंभीर हे प्रकरण आहे. आता महाराष्ट्रासहित देशभरातील पत्रकार, देशभरातील विरोधी पक्षाचे लोक हे गळे काढतायत, या लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. हे किती चांगले आहेत, मोदी कसे वाईट आहेत, मोदींनी कसा मुस्कटदाबी सुरू केलेली, हुकुमशाही सुरू केलेली वगैरे वगैरे बोलताना यांचा जिभेला हाड नसल्यासारखं बोलतायत. हरकत नाही, पण याचा जर का पूर्ण अभ्यास केला तर कुठलाही पत्रकार या अतिरेकीपणा करणाऱ्या पत्रकारांच्या, न्यूज क्लिकच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहणार नाही. म्हणजे मी अनेक गोष्टी या बाबतीत अभ्यास केलेले आहेत. म्हणजे भाजपचे जे खासदार आहेत, निशिकांत दुबे जे फरडे वक्ते आहेत, त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये, या वर्षीच्या 2023च्या पावसाळी अधिवेशनामध्ये न्यूज क्लिक बाबत प्रश्न उपस्थित केला होता. आणि त्यांनी असं विचारलं होतं की या न्यूज क्लिकला चायनाकडून काही फंडिंग केली जाते भारतामध्ये अराजकता माजवण्यासाठी, हे खरं आहे का? आणि तत्कालीन जे मंत्री आहेत अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये सांगितलं होतं की याबाबत चौकशी सुरू आहे, चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल. मग आता गळे काढण्याचं कारणच नाही. यांनी पत्रकार म्हणून, पत्रकाराचा बुरखा पांघरून, पत्रकारितेची शाल पांघरून हे अत्यंत घृणास्पद कारवाई कृत्य केलेलं आहे म्हणायला हरकत नाही, किंवा ही देशविघातक कारवाई करण्यामध्ये यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आता हे गुन्हा दाखल झालेला आहे, 3 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रबीर पुरकायस्थ आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. हे प्रकरण एवढ्या सहजासहजी संपणारं नाहीये. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, ऑगस्ट 2020ला सुरुवातीला या न्यूज क्लिक विरोधात परदेशी फंडिंग घेतलं म्हणून गुन्हा दाखल होतो. 2021ला ईडीची एंट्री याच्यामध्ये होते. ईडी सगळ्या पत्रकारांचे खाते खंगाळून पाहतं. त्याच्यामध्ये अनेक रकमा या संशयास्पदरित्या आलेल्या जाणवतात, उघडकीस येतात. अहो, म्हणजे यामध्ये CPIM चे जे नेते आहेत, सीताराम येचुरी यांच्या कार्यालयात, म्हणजे त्यांचं कार्यालय त्यांच्या घरीच आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये नोकरीस असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे, एका कॉमेडियनचा देखील समावेश आहे. म्हणजे विचार करा. त्यानंतर एक स्वतःला अर्थशास्त्रज्ञ म्हणून घेतात, परंजॉय गुहा ठाकूरता नाव आहे त्यांचं, ते पत्रकार देखील आहेत, त्यांचं देखील नाव आहे. विशेष म्हणजे गोध्रा हत्याकांडाशी रिलेटेड असलेल्या प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी आणि तत्कालीन सरकारवर आरोप करणाऱ्या आणि ज्यांच्यावरच नंतर गुन्हे दाखल झाले त्या तीस्ता सेटलवाड यांना देखील या चीनच्या माध्यमातून पैसा पोच झालेला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक बाब, भीमा कोरेगावच्या घटनेप्रकरणी, दंगल प्रकरणी जे व्यक्ती जवळपास 2 ते 3 वर्षापेक्षा अधिक काळ जेलमध्ये राहिलेले आहेत, त्या गौतम नवलाखा यांना देखील याच न्यूज क्लिकच्या माध्यमातून पैसा पोच झालेला आहे. म्हणजे एकीकडे गौतम नवलाखा असतील, तीस्ता सेटलवाड असतील, अभिसार शर्मा असतील, भाषा सिंह असतील, या सगळ्यांनी पत्रकार म्हणून मिरवायचं आणि चीनकडून भारतामध्ये देशविघातक कृत्य करण्यासाठी म्हणून पैसा घ्यायचा. आणि हा सगळा पैसा चीननी थेट पाठवलाय का? नाही, ते अद्याप उघड झालेलं नाही. परंतु नेव्हिल रॉय सिंघम नावाचा एक NRI उद्योगपती, अरबोपती, ज्याची संपत्ती अब्जावधी रुपयांमध्ये आहे, त्या व्यक्तीच्या अकाउंटवरून प्रबीर पुरकायस्थ आणि इतर पत्रकार, तीस्ता सेटलवाड, गौतम नवलाखा यांच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. आणि हे ईडीच्या चौकशीमध्ये उघड झालेलं आहे. त्या प्रकरणात ईडीने स्वतः गुन्हा दाखल केलाय. आता दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि हे प्रकरण कदाचित दहशतवाद विरोधी पथकाकडे देखील जाऊ शकतं. मंडळी,
म्हणजे जवळपास 10-15 मिनिटात मी तुम्हाला जेवढं समजून सांगायचं तेवढं समजून सांगितलं, पण हा विषय 10-15 मिनिटात संपणारा नाहीये. पत्रकार म्हणून तुम्ही जर का काम करत असाल तर तुम्ही निश्चितपणे प्रश्न मांडायला पाहिजे, प्रश्न विचारायला पाहिजे आणि प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत त्याचा पाठपुरावा देखील केला पाहिजे. सॅल्यूट आहे त्यासाठी. अनेक पत्रकार आहेत ज्यांनी अगदी सरकारला सळोकीपळो करून सोडलेला आहे. पण तुम्ही पत्रकारितेच्या नावाखाली जर का अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना सहकार्य होईल असं जर का वागणार असाल, तुमची पत्रकारिता जर का त्यांच्या दारामध्ये गहाण ठेवणार असाल, तर ते हे देश कधीच सहन करणार नाही आणि कुणी करू सुद्धा नाही. पत्रकार म्हणून प्रबीर पूर काय असतं आणि त्यांच्या टीमनं जे अत्यंत घृणास्पद कार्य केले त्याला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. कारण तुमचा जर का मोदींना विरोध असेल, तुमचा जर का मोदींच्या विचारांना विरोध असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात लढा, तुम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरा. पण एखादा आपला जो दुश्मन देश आहे किंवा ज्या देशाशी आपलं पटत नाहीये त्या देशाच्या माध्यमातून तुम्ही कठपुतलीसारखं जर का काम करणार असाल आणि भारतामध्ये जर का अराजकता, असंतोष माजवणार असाल, तर तुम्ही पत्रकार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाहीत. आणि त्याच्यामुळं UAPA कोणावरही लागत नाही. त्यांच्यावर जर का साधी कलम लागली असती तर असं म्हणता आलं असतं की मोदींनी अतिशय सूडबुद्धीनं कारवाई केलेली आहे. पण ही कारवाई मोदींकडून झालेली नाहीये, ही कारवाई यंत्रणांनी केली. आता असंही म्हटलं जाईल की यंत्रणा मोदीच वापरतात. हो, वापरतही असतील निश्चितपणे. पण त्यामध्ये ज्या घटना आणि जी काही तथ्य समोर येत आहेत, जे काही पुरावे हाती लागलेले आहेत, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की न्यूज क्लिक या पोर्टलचा वापर हा देशामध्ये देशविरोधी कारवाया वाढीच लागाव्यात, देशामध्ये अराजक पसरावं, देशामध्ये असंतोष पसरावा यासाठीच केला गेला. आणि त्यासाठी न्यूज क्लिकला थोडे नाही तर 75 ते 76 कोटी रुपये चायनाकडून फंडिंग झालेली आहे. आणि त्यामुळंच त्यांच्या विरोधात दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे, कट रचणे, देशविरोधी कारवाई करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. एवढ्या लवकर सुटका होणार नाही. पण लाज वाटते या लोकांना पत्रकार मानण्याची. यांनी खरोखरच म्हणजे पत्रकारितेला काळिमाच फासलाय. कारण हे पत्रकार म्हणून अतिरेक्यांना किंवा अतिरेकी कारवायांना मदत करतायत. त्यामुळे मित्रांनो, हे समजून घ्या की मोदींनी ही कारवाई केली, ती मोदींच्या विरोधात बातम्या येत आहेत, मोदींना टार्गेट केलं जात आहे, मोदींना सत्ता भ्रष्ट करण्यासाठी केलं जात आहे म्हणून झालेली नाही. तर या देशाचे तुकडे व्हावेत, या देशामध्ये अराजकता माजावी, या देशामध्ये दहशतवादी हल्ले व्हावेत, यासाठीचं वातावरण तयार करण्यासाठी या पत्रकारितेची शाल पांघरलेल्यांनी काम केलेले. आणि त्याच्यामुळं ही जी झालेली कारवाई ती समर्थनीय आहे असंच मानावं लागेल. निश्चितपणे याबाबत अधिक माहिती घेऊन पुढच्या भागात आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.